हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय विज्ञान त्यामधील प्रकरण 3 विलग करूया घटक या प्रकरणातील स्वाध्याय सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण 3 चा स्वाध्याय आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यामधील पहिला प्रश्न, चुंबकीय विलगीकरणामध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. चुंबकीय विलगीकरण आहे म्हणजेच कोणतं असणार आहे, चुंबकीय गुणधर्म. म्हणजे पर्याय क बरोबर आहे. दुसरं, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी डॅश डॅश ही पद्धत उपयुक्त ठरते. बारीक खडे, मोठे खडे असतात आपण निवडले असते, पण बारीक खडे आहेत त्यामुळे आपण काय करणार इथे चालणार. म्हणजे पर्याय ड हा बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. तिसरा, पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी डॅश डॅश पद्धतीने वेगळी करता येते. उत्तर आहे ब अवसादन. आणि चौथं, दुधामध्ये पाणी मिसळले आहे ही शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे डॅश पद्धतीने शक्य होईल. गाळणे शक्य होणार नाही. अवसादन निवळणे सुद्धा शक्य होणार नाही. बाष्पीभवन, आता लक्षात ठेवा, बाष्पीभवन जरी केलं, बाष्पीभवनमधून मिसळलेलं पाणी पण निघून जाईल आणि दुधामध्ये सुद्धा पाण्याचा घटक असतो, तो सुद्धा नाही. म्हणजे काहीच तसं या बाष्पीभवनाने आपल्याला वेगळे करणं शक्य होत नाही. म्हणजे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य होत नाही. बाष्पीभवन थोड्याफार प्रमाणात उत्तर बरोबर येऊ शकतं. ओके, त्यानंतर सत्य की असत्य ते ठरवा. सत्य की असत्य ते ठरवा आणि कारण लिहायचं आहे. आता या ठिकाणी बा, पहिलाच आहे, द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. बरोबर आहे, हे सत्य आहे. पहिलं काय, सत्य. दुसरं, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. तर हे असत्य आहे. चुंबकाचा वापर करून सर्व धातू वेगळे करता येत नाही. फक्त कोणते धातू वेगळे करता येतात, तर चुंबकीय पदार्थ जे असतात, लोखंड, कोबाल्ट, निकेल यासारखेच पदार्थ वेगळे करता येतात. सोने, चांदी, इतर कोणतेही धातू वेगळे करता येत नाही. त्यामुळे असत्य आहे. ओके, आता हे सर्व बघून घ्या. आपण ह्याचं, आपल्याला असत्य असेल तर त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. तर बघा, या ठिकाणी उत्तर लिहिले. पहिलं विधान सत्य आहे. दुसरे विधान बघूया. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून सर्व धातू वेगळे करता येतात. तर आताच सांगितले असत्य आहे. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून करायला आपल्याला असत्य असेल तर त्याला सत्य काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, उत्तर इथे आहे. त्यानंतर, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. तर असत्य आहे. कोणती पद्धत वापरते, बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. चौथं, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. बरोबर आहे, सत्य आहे. त्यानंतर पाचवं, जड व हलके असे दोन द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. सत्य आहे. ओके,
आपण तेल आणि पाणी बघा दोन एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, त्यामुळे थोडंसं वरून आपण तेल त्यातलं काढून घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण. तिसरा इथे काय दिलं आहे, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते व कशी? भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? आणि पाचवा आहे, सुतारकाम करत असताना लाकडी भुसामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? यांचं उत्तर आहे बघा, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते? याचं उत्तर आहे द्रवात न विरघळणारे स्थायू पदार्थ वेगळे करण्यासाठी उपयुक्त ठरते. आता गाळणीतून द्रवात आणि कशी विचारलेलं आहे, तर गाळणीतून द्रव पदार्थ खाली जातो आणि स्थायू पदार्थ काय होतो, गाळणीतच राहतो. चौथा प्रश्न, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? आता आपल्याला माहिती आहे लाकडाचा भुसा पाण्यावर काय होतो, तरंगतो, त्यामुळे तो गाळणे किंवा निवळणे या पद्धतीने वेगळा करता येऊ शकतो. पाचवा प्रश्न, सुतारकाम करत असताना लाकडी भुसामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? आता त्याच्याकडे वेळ असेल तर तो काय करेल, निवडू शकेल. म्हणजे बघा कोणकोणते पद्धत आहेत, तर चुंबकीय विलगीकरण, चुंबकाचा वापर करेल, किंवा निवडणे या पद्धतीने खिळे वेगवेगळे करू शकेल. म्हणजे एक तो खिळा निवडू शकतो. दोन पद्धती बघितल्या आहेत, चुंबकीय विलगीकरण आणि निवडणे, परंतु चुंबकीय पद्धत अधिक सुलभ आणि जलद ठरते. कोणती पद्धत सुलभ ठरते, तर चुंबकीय पद्धत अधिक सुलभ ठरते. प्रश्न क्रमांक 6 हा पुस्तकात तुम्ही बघू शकता शब्दकोडे आहे. ज्या पद्धती दिलेल्या आहेत सर्व त्या पद्धती आपल्याला त्यामध्ये शोधायच्या आहेत, तुम्ही सहज शोधू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जर पुढील व्हिडिओ आवश्यक असतील तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.